नमस्कार मंडळी. आता आम्ही चाललो आहोत दापोली तालुक्यातील करंजगाव गावात. 21 दिवसाचा गणपती आहे सुकन्या संजय देवकर यांचा. त्याच्या दर्शनासाठी चाललो आहे. तर थोडक्यात परिचय करून देतो सुकन्याचा. तर या मुलीने 4थी आणि 7वीमध्ये स्कॉलरशिपमध्ये प्रथम क्रमांक काढला होता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये दापोली तालुका आणि रत्नागिरी जिल्हा याच्यामध्ये सतत 3 वर्ष त्यांनी हॅट्रिक केलं आहे या स्पर्धेची. आणि सध्या आता ती श्रद्धा क्लासेस चालवते. तिची संचालिका आहे. तिच्याकडे 10वी 12वीचा रिझल्ट बोर्डाचा 100% लागतो. गुणवान विद्यार्थी घडवते. आणि तिने केमिस्ट्रीमधून MSc केले. आता आपण जाणार आहोत त्यांचा गणपती पाहायला. पण अशा व्यक्तिमत्वाला आपण थोडीशी भेट देऊया. चला तर बघ माझ्याबरोबर गणपती पाहायला. आपण बाप्पाचं दर्शन घेतलंय. आणि मग अशी मी तुम्हाला सांगितलं दीदीबद्दल. तर ह्या आहेत सुकन्या देवकर म्हणजे दीदी. तर दीदी नावाने आपल्या दापोली तालुक्यात फेमस आहेत त्या. तर त्या बाप्पा संदर्भी आता त्यांच्याशी आपण मुलाखत घेतोय थोडीशी छोटीशी. आणि भाऊ आहे त्यांचा बंडू. हा योगेश दादांबरोबर असतो कायम. त्यांचा कार्यकर्ता आहे धडाधडीचा. तर बंडूचे पण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो त्याला. तर दीदी आपण गणपती किती वर्ष आणतो आपल्या इथे? 5 वर्ष झाले. पहिले 5वं वर्ष आहे. 21 दिवसाचं 21 दिवसांचं 5वं वर्ष आहे. आणि असं आपलं कसं नवस वगैरे असं काय नाही तर काय जण कसं नवसा वगैरेचा असतो तसं नाही. आमची आवड बाप्पावर श्रद्धा म्हणून किती जेवढे दिवस हा बाप्पा राहील तेवढे दिवस कमी वाटतं म्हणून आम्ही श्रद्धेमुळे म्हणजे असे थौस म्हणून आणतो. चांगली गोष्ट आहे. बाप्पा असला की घर भरलेला हो, असतो. सर्व आनंदाचे दिवस जातात. सगळ्यांचे आपले आनंदाचे बाप्पाचे पायात जातात दिवस. पण बाप्पा आपल्याकडे येतो जरा बरं वाटतं. आपल्या इथे पण आम्ही पण 1 वर्ष आणला होता. 21 दिवस खूप मजा आली. तर तुम्हाला सगळ्यांना परिवाराला आमच्या YouTube चॅनलतर्फे शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.